काय इथे शोला ठेवलं होतं? ती हिथून गेलीच कशी? तुम्ही काय करत होता? इथून कोण बाहेर गेलंच नाही साहेब. डॅडी तुम्ही तर काय बोलूच नका चिरंजीव. एक जबाबदारी सोपवली होती तुमच्यावर, तिथं तुम्ही माती खाल्लीत. माती नाही, शेण खाल्लं. शेण खाल्लं तुम्ही, खाल्लं तुमच्या बहिणीने खाल्लं. संपलं सगळं. सूर्या कुठे? ते दादाला सकाळ सकाळी मंदिरात जायची सवय आहे ना, तो तिकडेच गेलाय. बोलवा त्याला. त्याला विचारा तुळजा कुठे? आणि हा तुळजा हितनं गायब झाली ही खबर जर सरनोबतांपर्यंत पोचली तर चला चला चला, लग्नाची तयारी सुरू ठेवा. चिरंजीव, तुळजा मंडपात आली पाहिजे. वय डॅडी चला. चला चला चला, लग्नाच्या आधीची विधी सुरू करा. तुळजा येणार, तिला यावंच लागणार. तुम्ही शोधायला गेला होता, मी नाही. सूर्या, सिद्धार्थ, तुळजा, ए अगं नको ना रडू. अगं तो त्याच्या आई वडिलांना घ्यायला गेला असेल, नाहीतर त्याच्या मित्रांना. अगं येईल तो इतक्यातच. ए अगं ऐक ना, नको ना रडू. तुळजा. पोरी, खूप लग्न लावली आहेत मी आजवर. कित्येक प्रसंगांचा साक्षीदार आहे मी. कधी मुलगी लग्नाला हजर राहत नाही तर कधी मुलगा. कधी दोघे राहिले हजर तर त्यांचे नातेवाईक दत्त म्हणून उभे राहतात आणि त्यांचं लग्न राहून जातं. कित्येक पोरींना ज्याच्यावर प्रेम केलं तो लग्नाला हजर झाला नाही म्हणून इथून रडत जाताना पाहिलंय मी. पोरी, अजून वेळ गेलेली नाही. सावर स्वतःला. कुणाला काही कळायच्या आत घरी जा. तुझे आई वडील तुझं चांगल्या मुलाची लग्न लावून देतील. चांगला मुलगा, चांगला मुलगा, खूप चांगला मुलगा शोधलाय त्यांनी माझ्यासाठी. तुम्ही काय मित्र आहे ना यांचे? काळजी घ्या यांची आणि घरी न्या यांना. का सिद्धार्थ, का वागलास तू माझ्यासोबत असं? का फसवलंस तू मला? माझ्या स्वतःपेक्षा मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला. मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. कुठे चूक
दगा दिलास तू मला? का माझा विश्वासघात केला? काय मिळालं तुला मला फसवून? का माझ्या प्रेमाची तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस? तुळजा, तुझं सावर स्वतःला. कसं सावरू मी स्वतःला? कसं सावरू? माझ्या प्रेमाची आज राग झाली रे. माझ्या विश्वासाला खूप मोठा तडा गेला. कधी भरून न निघणारी जखम देऊन गेलाय तू मला. आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या आम्ही. एकमेकांचं आयुष्य नावावर करण्यासाठी वचन घेतलं होतं. पण तो सगळं सोडून मला एकटीला सोडून निघून गेला. सूर्य, तू मित्र असून माझ्यासोबत शेवटपर्यंत साथ दे, मला मदत केली.